मधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. येशू हा प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. कर्माने नाही सांगू आम्ही कृपेने, गावोगावी फिरून सांगू एकतेने. कर्माने नाही सांगू आम्ही कृपेने, गावोगावी फिरून सांगू एकतेने. दैत्याची संगत नम्रतेने कान घेत, येशू हाच एक तारणारा. येशू हाच एक तारणारा. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. वृक्षभूमी उपसवितो प्रभूचा, अंधारा जीवनाची ज्योती प्रभूचा. वृक्षभूमी उपसवितो प्रभूचा, अंधारा जीवनाची ज्योती प्रभूचा. जिवंत मेघान ओझाने नमलेले माझ्या जवळ या प्रभू बोलावितो. माझ्या जवळ या प्रभू बोलावितो. येशू हा प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. आजच्या मननाकरिता देवाचे वचन उत्पत्ती अध्याय 26 ते 33 ही वचने. उत्पत्ती अध्याय 26 ते 33 ही वचने. त्यानंतर अबीमेलेक आपला मित्र यहुजात व आपला सेनापती पिकोल यास बरोबर घेऊन गराराहून त्याचकडे गेला. तेव्हा इसाक त्यास म्हणाला, तुम्ही तर माझा द्वेष करिता आणि मला तुम्ही आपल्यामधून घालवून दिले. असे असता मजकडे आता का आला? त्यांनी म्हटले, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे हे आम्हास स्पष्ट दिसून आले आहे. म्हणून आम्ही विचार केला की आपल्यामध्ये म्हणजे तुमच्या आमच्यामध्ये आनभाग व्हावी आणि आम्ही तुमच्याशी करार करावा. आम्ही तुम्हाला काही उपद्रव केला नाही, आम्ही केवळ तुमचे बरे केले व तुम्हाला शांतीने रवाना केले. तसे तुम्ही आमचे वाईट करू नये. आता तुमच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे. तेव्हा त्याने त्यांना मेजवानी दिली व त्याचे खाणेपिणे झाले. त्यांनी पहाटेस उठून एकमेकांशी शपथ वाहिली. मग इसाकाने त्यास वाटेस लाविले आणि ते त्याचपासून शांतीने गेले. त्याच दिवशी असे झाले की इसाकाची चाकर जी विहीर खणीत होते तीच विषयी त्यांनी वर्तमान आणले की विहिरीस पाणी लागले. त्याने तिचे नाव शेबा शपथ ठेविले. तीच वरून त्या नगराचे नाव बेरशेबा शपथेची विहीर पडले. त्याचपर्यंत चालू आहे. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. मननासाठी परमेश्वराचे वचन उत्पत्ती त्याच्या 26 अध्याय 26 वचनापासून तर 33 पर्यंतची वचने आपण पाहूया. ईश्वर त्याच्या सोबत होता. बायबल सांगते की त्यांनी ज्या देशामध्ये पेरणी केली त्या ठिकाणी 100 पट त्याला पीक मिळालेलं आहे.
देवाच्या लोकांनो, परमेश्वराचं कार्य बघा. परमेश्वराचं कार्य हे आहे की जेव्हा तो आमच्या सोबत असतो तर तो आम्हाला आशीर्वादित करत असतो. म्हणून परमेश्वराचं लोक हो, आज आमच्या सोबत परमेश्वर असणं फार गरजेचं आहे. त्याची कृपा असणं फार गरजेचं आहे. आज आम्हाला दिसतं की इसाकाच्या जीवनामध्ये जेव्हा तो स्वतः होता, इसाकाच्या जीवनामध्ये मोठे चमत्कार, देवाचे कार्य होऊ लागले. नंतर आम्ही बघतो की ज्या विहिरी बुजवल्या गेल्या होत्या त्याच्या वडिलाच्या काळामध्ये, त्या विहिरी जेव्हा त्यांनी खणल्या, आम्ही बघतो की त्या विहिरींना पाणी लागलेलं आहे. जिवंत पाण्याचे झरे त्या ठिकाणी लागलेले आहे. बघा देवाच्या लोकांनो, जेव्हा परमेश्वर आमच्या सोबत असतो तर प्रियांनो, असे मोठे कार्य परमेश्वर आमच्या जीवनामध्ये करत असतो. इसाकाच्या जीवनामध्ये परमेश्वर होता. का बरं? त्या विहिरी बुजवल्या होत्या. त्या विहिरीला पाणी नसल्या कारणाने त्या विहिरी बुजवल्या असतील. त्या विहिरी बिनकामाच्या असतील म्हणून त्या विहिरी बुजवल्या असतील. परंतु आम्ही बघतो की त्या बिनकामी विहिरी जेव्हा देव त्याच्या सोबत होता आणि त्यांनी ते हाती कामी घेतलं, तर आम्ही बघतो की परमेश्वराचं मोठं कार्य त्या ठिकाणी झालं की त्या ठिकाणी जिवंत पाण्याचे झरे लागलेले आहे. आम्ही समोर बघतो की जेव्हा परमेश्वरांनी त्याला दर्शन दिलेलं आहे की मी तुला आशीर्वादित करेल, मी तुला बहुगुणित करील. बघा, जेव्हा परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असतो प्रियानो, तेव्हा तुम्ही आणि मी तितक्यातच आमची हे राहत नाही, तर आम्ही बहुगुणित होत जातो. आमची वाढ होत जाते. ते आध्यात्मिक आशीर्वाद परमेश्वर आम्हाला देतो. आम्हाला सर्व भौमिक आशीर्वाद परमेश्वर आम्हाला देतो. तर तेवढ्यातच तो आम्हाला ठेवत नाही, तर तो आम्हाला उंच आणि उंच आणि उंच तो आम्हाला नेत जातो. आज माझ्या प्रियानो, ह्या 2025 ह्या वर्षामध्ये यदि तुम्हाला आणि मला आपली उन्नती करायची आहे का, तुम्हाला आणि मला इसाकासारखे जे पण काम हाती घेतलेलं आहे ते सिद्धीच न्यायचे आहे का? आपल्या जीवनामधून जे काही मी पेरलेलं आहे त्याचं 100 पट पीक तुम्हाला आणि मला पाहिजे आहे का? तर त्या देवावर आम्ही विश्वास ठेवून त्या देव यदि आमच्या सोबत आहे तर आम्ही ते कार्य सहज करू शकतो. ते कार्य आम्ही आशीर्वादित करू शकतो. तर प्रियांनो, तर आज आम्हाला हा विचार करूया, ह्या संपूर्ण वर्षामध्ये देव आमच्या सोबत राहावा, त्याच्यासाठी मी काय करावं? परमेश्वरांनी माझ्या जीवनामध्ये काम करावं, त्याच्यासाठी मी काय करावं? ह्याबद्दल आपण विचार करूया. या आपण प्रार्थना करू. देवा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, प्रार्थना करतो माझा राजा. आज जसा इसाका संगती तू होता, तू त्याला वचन दिलं की मी तुझ्यासोबत राहील, तुला कधी सोडणार नाही. प्रभू, जसा तू बोलला की मी जसा तुझ्या वडिलासोबत होतो, अब्रामासोबत होतो, तसं मी तुझ्यासोबत राहील. आज ते अभिवचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमच्या जीवनामध्ये ते पूर्ण कर की प्रभू, जसा तू इसाकासोबत होता तसं तू आमच्या सोबत बी राहा. आणि इसाकाच्या जीवनातून जे मोठे कार्य प्रभू देवा तू केलेले आहे ते कार्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये ह्या वर्षामध्ये अनुभवावे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो प्रभू. धन्यवाद देतो परमेश्वर बाप्पा सगळ्या गोष्टीसाठी. सर्व मान, महिमा, सन्मान, गौरव तुला देतो. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. एक प्याला पाणी जरी पाजले, मदतीचे हात जरी पुढे केले, 10 तांदूळ पावते आशीर्वाद मिळविते, हात पुढे करील तो धन्य आहे, हात पुढे करील तो धन्य आहे. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.